नाशिक शहरातील नामांकित डॉक्टरांकडून सेवानिवृत्त वयोवृद्धांची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न. भूमाफिया प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. नाशिक शहरात एकामागे एक असे अनेक भूमाफिया प्रकरणे समोर येत असतानाच नाशिक शहरामध्ये अजून एक प्रकरण समोर येते. म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मखमलाबाद परिसरात असणारी सौ भारती प्रकाश आहिरे ही अनुसूचित जाती जमातीतील महिलेची प्लॉट काही भूमाफियांनी खोटी कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे. खरं तर आज सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कुणाच्याही प्रॉपर्टीचे खोटे डॉक्युमेंट करणं खरंच इतकं सोपं आहे का? या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय? आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या प्रॉपर्टी गिळंकृत करणारे भूमाफिया व त्यांना या प्रकरणांमध्ये साथ देणारे काही सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत. सद्य परिस्थितीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कायद्याच्या दारात चक्रा मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वृद्ध महिलेला न्याय मिळेल का? आणि अशा भूमाफियांवर कठोर कारवाई होईल का? हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे. या संदर्भात आहिरे कुटुंबियांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज समोर मांडली आपली व्यथा. पाहूया सविस्तरपणे. माझं नाव भारती प्रकाश आहिरे. काय झालं तुमच्यासोबत? माझ्या प्लॉट माझ्या नावाची बनावटबाई कोणीतरी उभी करून माझा प्लॉट हडप केला. माझं नाव प्रकाश देवराम आहिरे. आपण राहायला कुठं आहात? मी सध्या येवला इथे राहतो. बर. आणि काय काम करता आपण? मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आता काम बरं काही करत नाही. आता हे म्हसरूळमध्ये भूमाफिया तुमच्या प्लॉटचा काहीतरी विषय झालेला आहे. काय प्रकरण काय आहे? हो, मे महिन्यामध्ये माझ्या मुलांनी ऑनलाईन सातबारा काढला. त्यावेळेला माझ्या सातबारावर इतर इसमाचे नाव दिसले. तुम्ही हा प्लॉट कधी घेतलेला आहे? साधारणतः मी 1986 साली हा प्लॉट घेतला आहे. कोणत्या ठिकाणी आहे हा प्लॉट? हा प्लॉट मखमलाबाद शिवारात गट नंबर 414चा एक पैकी प्लॉट नंबर 27 आहे. ओके. हा तुम्ही तेव्हा खरेदी केला होता? तो सन 1986ला खरेदी केला आहे. काही कर्ज वगैरे काढून किंवा असं घरातले दागिने मोडून सगळं मायापुंजी जमा करून मी केलेला आहे तो. आणि खूप कष्टाने केलाय तो. बर. तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्या प्लॉटवर दुसऱ्या लोकांचे नाव आहेत म्हणून? हे मी जेव्हा उतारा काढला. कोणत्या साली? आता मे मध्येच, जून 2024 मध्येच चालू. हा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपला प्लॉट गेला, कोणीतरी हडप गेला. ओके. मग तुम्ही काय केलं? मग आम्ही तात्काळ नाशिकला आलो. नाशिकला येऊन तलाठी कोकट तात्या मखमलाबादचे तलाठी त्यांना भेटलो. त्यांनी उतारे सगळे कागद दाखवल्या मला. त्यात आमच्या नावात नाव कमी होऊन इतर इसमाची नावं लागली होती. तर त्यांनी सांगितलं इतर इसम म्हणजे फार म्हणजे असे व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर त्यांनी तुमचे नाव कमी करून ते लावले गेले हे आम्हाला समजलं. मग आम्ही घाबरलो. त्यानंतर आम्ही या संबंधात आमचे कायदेशीर सल्लागार त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला थोडासा सल्ला दिला कायदेशीर. त्यानंतर कागदाची जुळवाजुळव केली. मग सगळे कागदपत्र घेऊन आयुक्त साहेबाकडे तक्रारी अर्ज आम्ही दिला. अर्ज दिल्यानंतर प्रत्येक त्या तक्रारी अर्जाची प्रत्येक पोलीस स्टेशनला जे संबंधित पोलीस स्टेशन होते त्यांना आम्ही प्रत दिली. म्हसरूळला दिली. असं. म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला का? गुन्हा दाखल नाही केला त्यांनी. गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी. फक्त आमचा अर्ज होता तो घेतला. पुढे काय कारवाई केलीच नाही. आणि त्यांनी 2-3 टाइम आम्हाला त्यांची आम्ही भेट घेतली. पण त्यांनी काय आमचं काय काही आमचं योग्य काम केलं नाही. अच्छा, म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही पोलीस सौपायुक्त साहेब चव्हाण साहेब त्यांना भेटलो. बा
त्यांनी तुमच्या शंकेचे निरसन केलं का? त्यांनी आम्हाला सकारात्मक आमच्याशी वार्ता केली आणि त्यांनी शंकेचं असं केलं की तुमचा गुन्हा आम्ही 2 दिवसामध्ये दाखल करून घेऊ असं मी आमच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनला सांगतो म्हणे. बर, मग आता तुम्हाला भेटून किती दिवस झाले? आता भेटून मला 4-5 दिवस झाले. ओके, आतापर्यंत गुन्हा दाखल झाला का? अजून गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही वाट पाहतोय आम्हाला न्याय कधी मिळेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून काही म्हसरूळ पोलीस स्टेशनने बोलवलं नाही? अजून काही बोललेलं नाही. मग प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? आमची प्रशासनाकडे हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे भूमाफी आहे त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे ही आमची नम्र विनंती आहे. जर दाखवावी शिकवावी त्यांनी असं पुढे करू नये. गोरगरिबाचा प्लॉट घेऊन हडप करू नये असं.